कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्या वतीनं 26 मार्च ते 31 मार्च दरम्यान घरफाळा थकबाकीच्या दंडावर 80% सवलत देण्यात आली होती. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1,63,000 एकूण मिळकतधारक आहेत. त्यातील 53,000हून अधिक थकबाकीदार आहेत. आज आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असल्यानं महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. गांधी मैदान, छत्रपती शिवाजी मार्केट, राजारामपुरी, कावळा नाका, कसबा बावडा, महानगरपालिका मुख्य इमारत अशा 6 ठिकाणच्या नागरी सुविधा केंद्रावर नागरिकांनी कर भरणा केला. मागील 6 दिवसात 4,625 थकबाकीदारांनी दंड व्याज सवलत योजनेचा लाभ घेतला. या माध्यमातून 31 मार्च दुपारपर्यंत 6,03,29,000हून अधिक रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. फक्त आजच्या शेवटच्या दिवशी दुपारी 2 पर्यंत 1,14,00,000 रुपयांचा घरफाळा भरण्यात आला होता. यावर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च 2027 दरम्यान 70 कोटींहून अधिक रक्कम जमा होईल असा विश्वास कर निर्धारक सुधाकर चल्लावाड यांनी व्यक्त केला. सदर सवलत योजनेच्या कालावधीमध्ये जवळपास 4,500 मिळकतधारकांनी याचा लाभ घेतलेला आहे. यातून महानगरपालिकेला 6 कोटी रुपये तर मिळकतधारकांना जवळपास 2-2.5 कोटी रुपयाची सवलतीच्या मार्फत सवलत मिळालेली आहे. यावर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये अंदाजित 70 कोटी रुपयापेक्षा जास्तीची रक्कम घरफाळा विभागाच्या वतीने जमा होण्याची शक्यता आहे. तसेच आज दिनांक 31 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत नागरिकांना ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून थकीत रक्कम भरून सवलतीचा लाभ घेता येईल. तसेच शहरामधील 6 नागरी सुविधा केंद्र ही रात्रीचे 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. 9च्या नंतर नागरिकांना गुगल पे, फोनपे, महानगरपालिकेचे संकेतस्थळ, पेटीएम इत्यादी ऑनलाईन संकेतस्थळाच्या मार्फत त्यांना थकीत रक्कम भरून सवलतीचा लाभ घेता येईल. महापालिकेनं गेल्या वर्षी एकूण 3 महिने अशा पद्धतीनं कर सवलत योजना राबवली होती. यावर्षी 6 दिवसच ही योजना देण्यात आली. यात बँकांना गुरुवार 26 आणि सोमवार 30 मार्च असे 2 दिवस सोडून इतर वेळी सुट्टी होती. त्यामुळे नागरिकांना अनेक मर्यादा आल्या. अन्यथा अजून घरफाळा जमा झाला असता. फक्त घरफाळाच नाही तर आयकर विभाग, GST अशा सर्वच विभागांना बँका बंद असल्याचा फटका बसला असण्याची दाट शक्यता आहे.